मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा पुढे सरकली आहे। विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या 2 बैठकांनंतर आता भाजपने 114 जागांची मागणी केली आहे। पारदर्शकतेबद्दल माननीय मुख्यमंत्रीजी कार्यपद्धतीने कार्यक्रम उद्धवजींशी बोलून ठरवतील, त्यामुळे आज त्याच्यावर इथे चर्चा झालेली नाही। ज्या जागा आम्ही जिंकू शकू किंवा जिंकणार अशा जागांचा प्रस्ताव एकमेकाला लिखित स्वरूपात देणार आणि त्यानंतर आपापल्या पक्षात त्याची चर्चा आणि बरोबरीने युतीची चर्चा आणि युतीमध्ये या जागांवरची चर्चा पुढच्या टप्प्यात आम्ही करणार आहोत। महापालिकेतल्या 227 जागांपैकी 114 जागा भाजपला हव्या आहेत, त्यामुळे शिवसेनेला उरणार 113 जागा, म्हणजे भाजपपेक्षा 1 जागा कमी। 2012च्या निवडणुकीत भाजपनं केवळ 63 जागा लढल्या होत्या, तर शिवसेनेनं तब्बल 135 जागांवर उमेदवार दिले होते। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे। भाजपचा मुंबईत शिवसेनेपेक्षा 1 आमदार जास्त आहे, त्यामुळे आता भाजपला जागा वाटपात जास्त हिस्सा हवाय। शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य होईल का, हा आता कळीचा मुद्दा आहे। दहिसर ते मुलुंडपर्यंतचा आढावा घेतला आणि अत्यंत प्राथमिक याच्यावरच्या जागांच्या बाबतीमध्ये फक्त गोष्टी पाहिल्या आणि बोलणी ज्या पद्धतीनं झाली आजच्या घडीला तरी व्यवस्थित झाली। 21 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी निर्णायक स्वरूपात आपल्याला पुढे मांडायच्या आहेत, नेतृत्वासमोर न्यायच्या आहेत आणि मग नेतृत्व त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख त्याबद्दलचा जो निर्णय असेल ते जाहीर करेल। भाजपपेक्षा 1 जागा कमी स्वीकारणं हा एका अर्थी शिवसेनेचा नैतिक पराभव असेल, त्यामुळे हा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य होण्याची शक्यता जवळ नाही। भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता कमीत कमी 80 आणि जास्तीत जास्त 90 जागा सोडण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर 105 जागा भाजप तडजोड करेल अशी शक्यता आहे, त्यामुळे अखेरीस 122-105 फॉर्म्युल्यावर युतीचं गणित जमू शकतं। मात्र बोलणं सोपं, करणं अवघड अशी युतीची सध्या तरी अवस्था आहे, कारण आकड्यावर एकमत झालं तरी वॉर्ड निहाय वाटप करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे। शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या अनेक वॉर्डमध्ये भाजपा दावा करण्याची शक्यता आहे। मुंबई उपनगरांमध्ये भाजपची जास्त जागांची मागणी ही शिवसेनेसाठी अडचणीची ठरू शकते। गुजराती उत्तर भारतीय वोट बँकेबरोबरच मराठी बहुल भागावरही भाजपचा डोळा आहे। आरपीआयला कुणाच्या कोट्यातून किती जागा सोडायच्या याचा तिढा अद्याप कायम आहे। युती झाली तरी सततच्या भांडण्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोमिलन कठीण आहे। सिंगल लार्जेस्ट पार्टी राहण्यासाठी युतीतच पाडापाडीचं राजकारण होण्याची शक्यता अधिक आहे। एकूणच काय तर शिवसेना भाजप युतीच्या चर्चेची गाडी थोडी पुढे सरकली असली तरी अद्याप बरेच सिग्नल आहेत, बरीच लेव्हल क्रॉसिंग पार करायची आहे आणि बरीच स्थानकही गाठायची आहेत। अमित जोशीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।